हॅलो. आपल्या आजच्या स्टोरीचं नाव आहे वेळ. चला तर आपली आजची स्टोरी सुरू करूया. रात्रीचे 1 वाजले होते. सगळं शहर शांत झोपलं होतं, पण रोहन मात्र घराच्या टेरेसवर एकटाच बसला होता. हातात चहाचा कप, डोळ्यात थकवा आणि मनात हजारो प्रश्न. काही वर्षांपूर्वी याच रोहनभोवती खूप लोक होते, मित्र होते, नातेवाईक होते. फोन सतत वाजायचे, हसणं होतं, गप्पा होत्या. पण वेळ बदलली, नोकरी गेली, व्यवसायात नुकसान झालं. ज्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवला ती माणसेही दूर गेली. एकेकाळी भाऊ, आम्ही कायम सोबत आहोत म्हणणारे लोक आज मेसेजला रिप्लाय पण देत नव्हते. रोहन पूर्णपणे तुटला होता. त्याला वाटत होतं आयुष्य आता संपलं. तेवढ्यात त्याचे बाबा शांतपणे त्याच्या बाजूला येऊन बसले. काही वेळ दोघंही शांत होते. मग बाबा हळूच म्हणाले, बाळा, वेळ सगळ्यांची बदलते. आज तुझी वाईट वेळ आहे, उद्या चांगलीही येईल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, वाईट वेळ कधीच माणसाला संपवत नाही, ती माणसाला मजबूत बनवते. रोहनच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्याला आयुष्यात पहिल्यांदा समजलं होतं की वेळ फक्त घड्याळात बदलत नाही, ती माणसं, नाती आणि आयुष्याचं सत्यही बदलते. त्या रात्रीनंतर रोहनने स्वतःला बदलायला सुरुवात केली. तो पुन्हा मेहनत करू लागला, पुन्हा स्वप्न पाहू लागला. आणि काही वर्षांनी ज्यांनी त्याला कामी समजलं होतं तेच लोक त्याच्याकडे यशाकडे पाहत होते. पण आता रोहन बदलला होता, कारण वेळेने त्याला शिकवलं होतं आयुष्यात पैसा हरवला तर पुन्हा मिळवता येतो, पण वेळ आणि विश्वास एकदाच गेला की परत मिळवणं खूप कठीण असतं. म्हणून वेळेचा कधीच गर्व करू नका आणि वाईट वेळेला घाबरू नका, कारण बऱ्याच वेळेस एक दिवस सगळं बदलून टाकेल. थँक्यू फॉर वॉचिंग.